नवाची आमझारी औट पिठा शेजारी, शून्याची ओवरी सुनीळ प्रभा, जीवदशामय अंगुष्ट प्रमाण, तयावरी अज्ञान प्रवर्तते, चैतन्याची मूस त्यामा जीवोतली, अव्यक्त देखिली वस्तू तेथे, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञानविज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक 26 आणि माऊलींनी त्यावर केलेलं भाष्य ओवी क्रमांक 165 याचं आज आपण चिंतन करणार आहोत. वेदाहं समतितानि वर्तमानानि च अर्जुन, भविष्याणि च भूतानि मान्तुं वेद न कश्चन. अर्थात भगवंत त्रिकालाधीत आहेत, तिन्ही काळांचं, आणि त्या तीनही काळामध्ये या संपूर्ण त्रिजगतामध्ये जितके काही जीव आहेत त्या सर्व जीवसृष्टीला त्यांच्या गुणदोषांसह भगवंत जाणतात. 4थ्या अध्यायात आपण पाहिलं की लाखो वर्षापूर्वीच्या सूर्यदेवाला भगवंतांनी गीता सांगितली. अर्जुनाने प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला. भगवंत सांगायला लागले की इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अमव्यम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे अब्रवीत. अर्जुना, मी आधी हे सूर्याला सांगितलं, सूर्याने आपल्या मनुला सांगितलं, मनुने त्याच्या मुलाला इक्ष्वाकूला सांगितलं, आणि हे परंपरेनं चालत आलेलं आहे आणि तेच मी तुला आता सांगतो. अर्जुनानं ताबडतोब प्रश्न उपस्थित केला महाराज. अर्थात अर्जुनाचे प्रश्न हे खरं तर अर्जुनाचे नव्हतेच, ते पुढे चालून आलेल्या आपल्यासारख्या अल्पज्ञानी लोकांचे ते प्रश्न झाले असते आणि निश्चित झाले असते महाराज. गीतेचा अभ्यासच कोणी केला नसता, सगळे प्रश्नच उपस्थित झाले असते. अर्जुनानं मोजक्या ठिकाणी प्रश्न विचारलेले आहेत, पण ते इतक्या योग्य ठिकाणी विचारले आहेत. भगवंताने सांगितल्याबरोबर अर्जुन म्हणतो की अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति देवा. अरे, सूर्य अनादी काळापासून आहे आणि तू तर आता आहे, आणि तू त्याला हे उपदेश केव्हा सांगितला? बुद्धीला पटत नाही अर्जुन म्हणतो. शेवटी भगवंतांना सांगावं लागले की बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन, तान्यम वेद सर्वाणि नतम वेत्त परंतप. भगवंताने त्याचं कारणही सांगून टाकलं की अर्जुना, माया माझी उत्पत्ती आहे आणि जीव मायेच्या अधीन आहे, त्यामुळं मागच्या जन्माचं त्यांना काही आठवत नाही. मला मात्र सर्व अवतार, सर्व जन्म हे आजही तसेच आठवतात. मी जे जे अवसरे जे जे होऊनी अवतरे ते समस्तही मज स्मरे धनुर्धरा. सगळंच मला आठवतं अर्जुना. का सांगितलं? दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्तया मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. माझी उत्पत्ती आहे माया, आणि तिच्या कचाट्यातून सुटायचं असेल तर माझ्या ठिकाणी जीवाने शरण यावं लागतं. त्याशिवाय मायेच्या सापड्यातून, मायेच्या पंजातून जीवदशा मुक्तच होऊ शकत नाही. जन्माचं वैशिष्ट्य भगवंतांनी सांगून टाकलं. कशा करता येतो त्याचे कारणही सांगितले. आणि ही पहिली वेळ नाही, युगानुयुगे आपण अर्जुना हेच करत आलो आहे. बहो नत्वेवाहं जातुनासं नतं नेमे जनाधिपा न चैव न भविष्यामः सर्वे वयमताः परम. युगानुयुगे अर्जुना आपण हे सगळं करत आलेलं आहे.
ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते, दुर्जनांचं वर्चस्व वाढतं, त्यांचं पारडं जड होतं आणि सज्जनांना उपद्रव सुरू होतो, त्यावेळेस परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां आणि तिसरं कार्य धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे युगानुयुगाचं कार्य अर्जुना आपण करत आलेलो आहे. सामान्य माणसाप्रमाणे भगवंत देहधारी दिसत असले तरी जन्मोजन्मीचं सर्व काही त्यांना आठवतं. आपण सामान्य, आपल्याला काही तासापूर्वी झालेलं आठवत नाही महाराज, आणि आठवत नाही हेच बरं आहे. जन्मोजन्मीचं जर सगळं स्मरणात राहिलं असतं तर सगळीकडे हाणामाऱ्याच चालू दिसल्या असत्या महाराज. फलाण्यानं माझं हे केलेलं होतं, माझं ते बुडवलं होतं, माझं ते हिसकटून घेतलं होतं, त्याचा बदला मी आता घेणार, त्यानं मागच्या जन्मात मला मारलं होतं, मला तोडलं होतं, सगळं काही आठवत असतं. आणि तो कुठं आहे हे माहीत पडल्याबरोबर ॲड्रेस तो लगेच गाडी त्या ठिकाणी स्टार्ट झाली असते महाराज निघायकरता. आणि नको नको ते प्रकार, शांती नावाचा प्रकारच राहिला नसता. म्हणून भगवंताचे जे जे काही कर्तृत्व आहे, जी जी काही सृष्टी बॅलन्स करण्याकरता केलेली सिस्टीम आहे, ही व्यवस्था आहे, ती संपूर्ण व्यवस्था अतिशय विचार करून प्रस्थापित झालेली आहे महाराज. आणि म्हणून विस्मरण हा सुद्धा जीवाच्या प्रती भगवंताने दान केलेला अप्रतिम असा ठेवा आहे. 15व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकामध्ये पुरुषोत्तम योग भगवंत सांगतात की सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्ता स्मृतीर ज्ञान उपोहणम च वेदैश सर्वे रहमेव वेदो. मत्तः स्मृतीर ज्ञान आणि उपोहणम, तिन्ही गोष्टी माझ्यामुळेच स्मृती आहे, माझ्यामुळेच ज्ञानाची प्राप्ती आणि माझ्यामुळेच विस्मरण आहे भगवंत म्हणतात. आणि हे तिन्ही अतिशय मूल्यवान असे भेट जीवाकरता भगवंताने दिलेली आहे. त्या तिन्हींमुळंच जीवसृष्टी, त्यातल्या त्यात मानवजात बॅलन्स आहे महाराज. नाहीतर क्षणाक्षणाला अपघात घडले असते. पण ज्ञानाची प्राप्ती दिलेली आहे. सगळंच ज्ञान आम्ही काही पुस्तकातून प्राप्त केलेलं नाही. पोहता येत नसलेल्याला जर नदीत उडी मारली तर आपण मरू, त्यानं का मरून पाहिलेलं आहे का महाराज? पण ज्ञानाची प्राप्ती आहे की तिथे गेले की आपल्याला फुल स्टॉप आहे. मत्ता स्मृती, जीवन नको वाटायला लागलं, भूतकाळामध्ये फक्त जातं मनुष्य आणि भूतकाळातल्या आठवणींना सुखावतो महाराज. कुठं लिहून ठेवलेले आहेत हो ते प्रसंग? जीवनातले असे बरेच प्रसंग आहेत. एखादा सत्कार झालेला असेल, मान सन्मान झालेला असेल, किंवा लग्नाची वेळ, हे असे जे काही मोजके प्रसंग आहेत महाराज, ते कुठेही लिहिलेले नाही. पण त्या स्मृतीपटलावर ते येतात, तसा सेट उभा राहतो आणि तो सेट त्या जीवाला, त्या माणसाला सुखावून जात असतो, सुख देऊन जात असतो. म्हणून भगवंत म्हणतात मत्ता स्मृतीर ज्ञान उपहनम च, विस्मरणसुद्धा माझ्यामुळेच आहे. सगळ्या गोष्टी जेव्हा घडतात, काही जीवनातले प्रसंग असे असतात की आता जगून काय उपयोग आहे, परंतु क्षणाक्षणाला हा सांभाळतो. जसं जसं क्षण दूर जातात त्या घटनेपासून ती भूतकाळात ती घटना जमा व्हायला लागते, तसं तसं तिच्यापासून निर्माण झालेलं दुःखाची तीव्रताही कमी होत जाते. ही भगवंताचीच लीला आहे महाराज, ही भगवंताची देणगी आहे. आणि एक वेळ अशी येते की ते इतकं पराकोटीचं दुःख, ती घटना, त्याचंसुद्धा आपल्याला विस्मरण होऊन जातं. स्मरणात आलं तरी तितकी तीव्रता, घडली त्यावेळची जी तीव्रता होती दुःखाची, ती राहत नाही महाराज. म्हणून भगवंत हे सगळं जाणतात, जीवाच्या ठिकाणी याची जाणीव नाही.
खंत व्यक्त करतायत. भगवंत वेदाहम समतिताने, म्हणजे भूतातलं मी जाणतो वर्तमानाने. इच्छा अर्जुना भूत जाणतो, वर्तमान जाणतो, भविष्यसुद्धा जाणतो, परंतु भूतमात्रांना याची काहीही कल्पना नसते किंवा त्यांना ते कळून येत नाही. यावर भाष्य करताना माऊली 165 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की तरी तेची आता थोडीशी गोठी सांगिजेल परियेसी, जई अहंकारा तनुसी वालभ पडिले. पंचमहाभूताचा झालेला हा देह, जीव ते विसरूनच जातो. त्या देहालाच आपण मानायला लागतो. महाराज, मी किती सुंदर आहे, मी किती ताकदवान आहे, बळ किती आहे माझ्यात, माझी प्रतिष्ठा किती आहे. आढ्यो अभिजानवान अस्मि कुतो अन्य अस्ति सदृश मया. या संपूर्ण जगतामध्ये माझ्यासारखा कोण आहे. ईश्वरो अहम अहम भोगी सिद्धो अहम बलवान सुखी. माझ्या इतका सुखी कोणी नाही, माझ्या इतका बलवान कोणी नाही. पण तेच सांगताना भगवंत हे सांगायचे विसरले नाही की इति अज्ञान विमोहिता. केवळ अज्ञानामुळे जीवाच्या ठिकाणी अशी अवस्था प्राप्ती होते. हा अहंकार प्राप्त होतो. या अहंकारामध्ये शरीराचं नातं जोडलं जातं. तरी तेची आता थोडीशी गोठी सांगिजेल परियेशी, जई अहंकारात तनुशी वालभ पडिले. वालभ म्हणजे प्रीती. त्या शरीराचं अहंकाराशी प्रेम जुडलं, त्यांची दोस्ती झाली, सख्य झालं म्हणे. आणि मग त्या सख्यातून काय परिणाम होतं, अहंकार आणि शरीर एक झालं तर काय घडतं यावर भगवंत भाष्य करतायत. त्याचा विचार उद्या. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.